पाटील यांच्या उपोषणाच्या समर्थनार्थ आजपासून कर्जत तालुका मराठा सकल समाज उपोषणास बसलेला आहे। या उपोषणस्थळी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते सुधाकर भाऊ गारे हे इथे उपस्थित झालेले आहेत। आपल्याला त्यांच्याकडे काही प्रश्न विचारायचे आहेत। भाऊ, सत्ताधारी पक्ष म्हणून आपण आता सत्तेत आहात। मराठा समाज आरक्षणासाठी खूप लढाई करतोय, मोर्चे काढतोय आणि आरक्षणासाठी आता उपोषणास जरांगे पाटील बसलेले आहेत। सरकारने त्यांना 28 तारखेची अल्टिमेटम दिलेली होती। 28 तारखेनंतर त्यांची ती भूमिका ठरवणार आहेत। पण सत्ताधारी पक्षाने सरकार पक्ष म्हणून आपली भूमिका काय असणार आहे? मी प्रथम आपल्याला सांगू इच्छितो की मनोज जरांगे पाटील साहेबांना मी पाठिंबा देण्यासाठी, त्यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आम्ही आज कुठल्याही पक्षाचा पदाधिकारी म्हणून इथं आलेलो नाही। ती मी सकल मराठी समाजातला एक घटक म्हणून मी त्यांना पाठिंबा देण्यासाठी आलेलो आहे। आणि आपण सांगितल्याप्रमाणे सरकारने एक चांगली भूमिका घेणं गरजेचं आहे। आणि मनोज जरांगे पाटील जे आपल्या महाराष्ट्रासाठी जे लढत आहेत आणि आरक्षणासाठी लढत आहेत, तो पूर्ण महाराष्ट्राचा फायदा आहे, सर्व सकल मराठी समाजाचा फायदा आहे। यासाठी सर्वच मराठी समाज एकजूट झालेले आहेत आणि मनोज जरांगे पाटील साहेबांना ते पाठिंबा देत आहेत। काही 2 दिवसापूर्वी सत्ताधारी पक्षातील BJP पक्षांचे काही नेते असतील, म्हणजे नारायण राणे असतील किंवा रामदासभाई कदम असतील, यांनी कुणबी हे आरक्षण आम्हाला नको अशी काही स्टेटमेंट केली। त्यामुळे सकल मराठा समाजात संताप व्यक्त होतो आहे आणि ते तुमच्या सत्ताधारी पक्षात आहेत। तर तुम्ही तुमच्या भूमिकेविषयी आणि त्यांच्या भूमिकेविषयी कसं काय म्हणणं आहे? मी सत्ताधारी पक्षाविषयी काही बोलणार नाही, कारण जर मी पाहिलं तर मी परत तुम्हाला सांगतो, मी सकल मराठी समाजाचा एक घटक आहे आणि मराठी समाजाला आरक्षण मिळावं ही माझी मनोमन इच्छा आहे। थँक्यू सर। मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणार्थ कर्जत सकल मराठा उपोषणास बसलेले आहेत आणि आज आपण त्यांच्या या सकल मराठा समाजाच्या उपोषणाच्या स्थळी आपण जात आहोत आणि त्यांच्या प्रतिक्रिया काही जाणून घेत आहोत। जरांगे पाटील गेले 28 दिवस 28 तारखेचं त्यांचं अल्टिमेटम होतं। त्या अल्टिमेटमनंतर त्यांनी 29 तारखेला ते सरकारच्या विरोधात काही जी भूमिका घेणार आहेत त्या भूमिकेसंदर्भात आपण या सकल मराठा समाजाच्या नेत्यांशी संबंध विचारणा करणार आहोत। राजेशजी, मनोज जरांगे पाटील हे गेले काही दिवस आंदोलन केलं, उपोषण केलं। सरकारने त्यांना अल्टिमेटम दिला, सरकारने त्यांच्याकडनं 40 दिवसाचा वेळ मागून घेतला। त्यानंतर तेही सरकारने काहीही भूमिका घेतली नाही। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे निष्क्रिय आहेत असं त्यांचं स्टेटमेंट आहे। तर याबद्दल कर्जत तालुका सकल मराठा समाजातर्फे आपली भूमिका काय असणार आहे? 29 तारीख ही त्यांची उद्याची काही भूमिका ठरवण्याची भूमिका ठरवणार आहेत, त्या संदर्भात आपलं काय म्हणणं आहे? आज या ठिकाणी आम्ही मनोज जरांगे पाटलांनी जे पुन्हा एकदा प्राणांकित आमरण उपोषण सुरू केले, त्या उपोषणाला पाठबळ म्हणून या ठिकाणी सकल मराठा समाज कर्जतच्या वतीनं साखळी उपोषणाचं आयोजन केलं आहे। महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी उपोषणस्थळी जाऊन त्या ठिकाणी मागचं उपोषण जरांगे पाटलांचं थांबवलं। ते उपोषण थांबवल्यानंतर एक आशा होती की महिनाभराच्या कालावधीमध्ये 40 दिवसामध्ये आपल्या आरक्षणासंदर्भात काही ठोस निर्णय लागेल, परंतु राज्य शासनानं सपशेल त्या ठिकाणी दुर्लक्ष केलं आहे। परवाच्या दसरा मेळाव्यात, शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात माननीय मुख्यमंत्री महोदयांनी छत्रपतींची शपथ घेऊन त्या ठिकाणी सांगितलं आहे, महाराष्ट्राच्या जनतेला आश्वासित केलं आहे की मी मराठा समाजाला न्याय दिल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही। म्हणून माननीय मुख्यमंत्र्यांची आता खरं कसोटीची वेळ आली आहे। मराठा समाजाच्या विषयी त्यांचं प्रेम, ते स्वतः मराठा समाजाचे नेते आहेत, त्यांनी अनेक वर्ष चळवळीतून काम केलं आहे आणि मराठा समाजाचं पांग पेडण्याची संधी त्यांना आत्ता आहे। म्हणून या संधीचा त्यांनी फायदा घ्यावा आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी प्रथम महत्त्वाच्या पदावर असताना मराठ्यांना त्या ठिकाणी आरक्षणाचा निर्णय द्यावा, जेणेकरून मराठा समाजाचं त्या ठिकाणी हक्क प्राप्त होईल। आणि मनोज जरांगे पाटलांच्या लढाईमध्ये आम्ही सारेजण तालुक्याच्या वतीनं त्यांच्यासोबत आहोत। ही रायगडची भूमी ही छत्रपती शिवरायांची भूमी आहे, आपल्या तालुक्याची भूमी ही क्रांतिकारकांची भूमी आहे। हुतात्मा हिनाजी पाटील, हुतात्मा भाई कोतमाल यांच्या पदस्पर्शानं पावन झाली ही क्रांतिकारी भूमी आहे। आणि तालुक्याला आपलं आंदोलन काय नवीन नाही, अनेक आंदोलनं सकल मराठा समाजानं
सर्व पक्षीय लोकांना सोबत घेऊन नाही, पण ज्याप्रमाणे पश्चिम महाराष्ट्रात आणि मराठवाड्यात नेते लोकांना गावबंदी केलेली आहे, त्या प्रमाणात कोकणात तेवढ्या प्रमाणात मराठा समाज आक्रमक दिसत नाही. याचं कारण काय? नक्कीच आपलं म्हणणं अगदी खरं आहे. ज्याप्रमाणे पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यामध्ये मराठा समाज जेवढा आक्रमक पद्धतीनं सर्व राजकीय नेत्यांना वेठीस धरतोय किंवा त्यांना त्यांचं जाब विचारतोय, तेवढ्या प्रमाणात कोकणात होत नाही. परंतु आम्ही सुरुवात कर्जतपासून केली आहे. 3 दिवसांचं साखळी उपोषण झाल्यानंतर गावबंदी संदर्भात किंवा इतर सर्व ज्या काही ठोस निर्णय आहेत किंवा ठोस काहीतरी भूमिका आहे, त्या संदर्भात आम्ही सारेजण त्या निर्णयाप्रत आम्ही नक्की येऊ, एवढं या निमित्ताने सांगू शकतो. काय बऱ्याच ठिकाणी म्हणजे उत्तर महाराष्ट्रात 127 गावात गावबंदी नेत्यांना केलेली आहे. 2 दिवसापूर्वी प्रताप चिखलेकर पाटील यांची गाडीसुद्धा मराठा समाजाच्या किंवा इतर समर्थकांनी फोडलेली आहे. पण त्या पद्धतीचं कोकणात विशेषतः रायगडमध्ये जो मुंबईच्या जवळचा जिल्हा आहे, पण त्या प्रमाणात मराठा समाज आक्रमक दिसत नाही. काय गावबंदीच्या बाबतीत किंवा नेत्यांना, जे नेते तुमचे सत्ताधारी पक्षाचे नेते आहेत त्यांच्या बाबतीत तुम्ही आक्रमक दिसत नाहीत. मग याच्याबद्दलचं कारण का? नक्कीच या ठिकाणी त्या गावबंदी असेल किंवा सर्वच राजकीय पक्षाच्या नेत्यांना, पुढाऱ्यांना जाब विचारण्याचं काम असेल, त्या बाबतीमध्ये तालुका स्तरावर आणि जिल्हा स्तरावरती कॉन्ट्रेशन करून त्या ठिकाणी एकत्रितपणानं जिल्ह्याची भूमिका ज्यावेळेस येईल त्याप्रमाणे तालुक्याच्या भूमिकेमध्ये आम्ही नक्कीच त्या ठिकाणी त्या निर्णयाप्रत जाऊ आणि त्या भूमिकेतसुद्धा मराठा समाज पोचेल. कारण ही अस्तित्वाची लढाई शेवटची लढाई आहे. मनोज जरांगे पाटलांनी सुरू केले हे युद्ध हे जिंकण्यासाठी सुरू केलेलं युद्ध आहे. त्यांनी जाहीरपणानं सांगितलं आहे, एकतर मराठ्यांचा विजय जल्लोष निघेल, नाही तर माझी अंत्ययात्रा निघेल. आणि त्यांचा प्राणाची आहुती किंवा बलिदान आम्ही कोणी देऊ शकत नाही. त्यांचं प्राण हे आम्हाला पुढच्या भविष्याच्या लढाईसाठी पाहिजे. म्हणून शासनानं या निर्णयाप्रत येऊन आम्हाला न्याय द्यावा. अन्यथा 3 दिवसाच्या साखळी उपोषणानंतर आपल्या तालुक्यातसुद्धा तीव्रपणानं मोठं असं आंदोलन उभारलं जाईल. व त्याच्यामध्ये राजकीय पुढाऱ्यांनासुद्धा टार्गेट केलं जाईल किंवा इतर जे काही निर्णय आहेत ते सर्व मिळून आम्ही त्या ठिकाणी नक्की येऊ. या कर्जत तालुका मराठी सकल समाजातर्फे 3 दिवसाचं साखळी उपोषण सोडल्यानंतर ठोस भूमिका, मोठं आंदोलन करण्याची भूमिका घेतलेली आहे. पण मला आता या ताईंना विचारायचं आहे की मराठा समाजाचे 2 नेते, कोकणातले 2 नेते नारायण राणे आणि रामदासबाई कदम यांनी आम्हाला कुणबी हे OBC आरक्षण नको असे स्टेटमेंट केलेलं आहे. त्याबद्दल तुमचं काय मत आहे? ज्यांच्याकडे ज्यांच्या मुलाबाळांना 7 पिढ्यांना ज्यांना काही बघायची गरज नाही असेच लोक हे असं बोलत असतील. कारण जर सर्वसामान्य समाजामध्ये जर ते फिरले तर 99% लोकांची अशी अवस्था आहे की त्यांना त्यांच्या मुलांना इच्छेप्रमाणे शिक्षण देता येत नाही किंवा ज्या सोयीसुविधा देता येत नाही. हे जे 2 बोलणारे आहेत हे 2 100रातले 2 आहेत. त्यामुळे ह्यांच्या बोलण्याला काही महत्त्व द्यायचं नाही. तर जरांगे पाटलांची मागणी केली आहे तिला आमचं समर्थन आहे. कोकणात किंवा रायगडमध्ये फक्त कर्जत तालुक्यातच मराठा समाजाचं आंदोलन जोरात दिसतं. पण कोकण हा आपल्या 5 जिल्ह्यांचा कोकण आहे. पण कोकणात त्या प्रमाणात जास्त प्रमाणात मराठा समाज का आक्रमक नाही? खरं तर गेली अनेक वर्ष मराठा समाज विखुरला गेलेला आहे. अनेक पक्षांमध्ये, अनेक गटांमध्ये विखुरला गेलेला आहे. आणि पहिल्यांदाच अनेक वर्षानंतर या समाजाला एकत्र आणण्याचं काम ह्या मराठा योद्ध्याने, ह्या जरांगे पाटील यांनी केलेलं आहे. त्यामुळे ही आता सुरुवात आहे. आगे आगे देखो होता है क्या. आता मराठा समाज एकत्र यायला लागलेला आहे आणि हे जे वादळ आहे ते पूर्ण राज्यामध्ये पसरणार आहे. ताईंच्या मतानुसार आता हे वादळ आहे, हे वादळ पूर्ण राज्यात पसरणार आहे. आता आपण अजून एक आहे त्यांच्याशी चर्चा करूया. मराठा समाजाच्या बद्दल जे आता आंदोलन चालू आहे त्या आंदोलनात नारायण राणेंनी, रामदासबाई कदम असतील, त्यांनी मराठा समाजाला म्हणजे आम्हाला कुणबी आरक्षण नको अशी भूमिका घेतलेली आहे किंवा स्टेटमेंट केलेलं आहे. जरांगे पाटील यांनी 29 तारखेचं अल्टिमेटम मुख्यमंत्र्यांना दिलेलं आहे. मुख्यमंत्री आमची फसवणूक करत आहेत असं जरांगे पाटलांचं स्टेटमेंट आहे. पश्चिम महाराष्ट्रात असेल किंवा उत्तर महाराष्ट्रात असेल किंवा मराठवाड्यात असेल, इकडे आपला मराठा समाज आक्रमक आहे आणि गावबंदी केलेली आहे. पण त्याप्रमाणे ह्या भागात का दिसत नाही? इकडे प्रथमतः मी इथे माझ्या समाजमध्ये जमलेले आहेत त्यांचं मी आभार व्यक्त करतो. कर्जत तालुका सकल मराठा समाजातर्फे ते नेहमीप्रमाणे मोठ्या संख्येने उपस्थित राहतात. पण जो समाज पाहिजे कारण विखुरलेला कारण इथं जे नेते मंडळी असतील किंवा काय असतील त्यांच्यामुळे आवाज हा उठवत नाही. पहिली गोष्ट ग्राउंडच्या नंतर जे जमाव जे होतात
त्यांच्याकडून म्हणजे मोर्चाबद्दल काय सांगू शकत नाही का, म्हणजे का बाकीच्या गोष्टी जे मुद्दे तुम्ही आहेत. तुमचे जे नेते आहेत, समजा आता आपल्या तालुक्यात समजा राष्ट्रवादी असतील, सत्ताधारी 2 पक्षातले नेते आहेत, मग तुम्ही गावबंदीचा निर्णय जो जसं इतर ठिकाणी झालेला आहे तसं तुम्ही समाजातर्फे गावबंदीचा निर्णय अजून काय घेतला? नक्कीच जर आमचे सकल माडा कर्जत तालुक्यातर्फे जर आदेश आला तर तेही आम्ही लवकर हे करू. आता 3 दिवसाचा उपोषण आहे, त्याच्यानंतर जो काय निर्णय येईल ते त्याच्यावरती नक्कीच आम्ही त्याप्रमाणे प्रत्येक गावात, प्रत्येक शहरात असेल, खेडोपाड्यात असेल, ती गावबंदी प्रत्येक नेत्याला हे होणारच आहे. तर मी इथं सांगू इच्छितो एकच कर्जत तालुक्यातर्फे की आता जो मनोज जरांगे पाटील यांनी जो शांततेने गांधीजींच्या मार्गाने जो उपोषण चालू केलेलं आहे, तर सरकारने त्याची वेळच दखल घ्यावी, नाहीतर याच्यानंतर गोडसे पॅटर्न हा महाराष्ट्रात उभारला जाईल. म्हणजे तुमची अशी भूमिका आहे की जर मराठा समाजाला लवकर आरक्षण दिलं नाही तर तुम्ही आक्रमक भूमिका घेणार? नक्कीच. राजेशजी, तुमच्या काही कार्यकर्त्यांच्या हिशोबाप्रमाणे की 29 तारखेचा जरांगे पाटलांचा जो अल्टिमेटम आहे सरकारला, त्या काळात जर 40 दिवसात जर निर्णय झाला नाही, एक मंत्री आहेत उदयजी सामंत, त्यांचं असं म्हणणं आहे की आम्हाला ही कोर्टात टिकल असं आरक्षण द्यायचं आहे, म्हणून आम्हाला वेळ लागतो आहे. तर आक्रमक भूमिका घेणार की नरमाईनी चालणार? ना, आम्ही आता ही लढाई शेवटच्या श्वासापर्यंत लढणार आणि आत्ता ह्या लढाईमध्ये आम्ही मागे हटणार नाही, हे जाहीरपणानं सांगतोय. भले त्याचा काही परिणाम भोगावे लागले तरी चालतील. अनेक आंदोलनं शांततेच्या मार्गाने केल्यानंतर तरी देखील सरकारला जर का जाग येत नसेल तर ही निकराची आणि अंतिम लढाई आम्ही काही करून लढणार. आणि विशेष करून नारायण राणे असतील, रामदास कदम असतील, हे नेते जे काही आखलेचे तारे तोडतात, मराठा समाजानं तुम्हाला मोठं केलं, नावारूपाला आणलं, तुम्हाला कीर्तिवंत केलं, त्या समाजाविषयी जर तुम्हाला आत्मीयता नसेल, नारायण राणेंसारख्या नेत्यानं जे त्या एका समितीचे, आरक्षण समितीचे अध्यक्ष होते, त्यांच्या अध्यक्षतेखाली समिती बनवली गेली, त्यांनी कुणबी आणि इतर असा कुठंतरी वाद वेगळा काढावा, बाहेर काढावा आणि आंदोलन चिरडण्यासाठी किंवा कुठेतरी आंदोलनाला दाबण्यासाठी प्रयत्न करावेत, हे कितपत योग्य आहे? उदय सामंतांचं असं म्हणणं आहे की मराठा समाजाला आरक्षण टिकलं पाहिजे, आमची अशी इच्छा आहे की आरक्षण टिकलं पाहिजे म्हणून आम्हाला वेळ लागतोय. तर उदय सामंतांचं जे स्टेटमेंट आहे त्याबद्दल तुमचं काय म्हणणं? उदय सामंत मंत्री महोदयांनी याचा विचार करावा. कायद्याच्या कचऱ्यात आरक्षण टिकलं पाहिजे म्हणून वेळ लागतोय. वेळ तुम्हाला भरपूर दिला, जवळपास कितीतरी मोठा कालावधी गेला. तुम्हाला अनेक गोष्टींसाठी तुम्हाला तुमच्या मुख्यमंत्र्यांना, उपमुख्यमंत्र्यांना दिल्लीवारी करायला वेळ होतो. मराठा समाजाच्या मागण्यांसाठी तुम्ही दिल्लीला जा ना, दिल्लीमध्ये जाऊन तुमची ताकद दाखवा, महाराष्ट्राची ताकद एकत्रित प्रमाणाने दिल्ली शहरात दाखवा, प्रधानमंत्र्यांना दाखवा. ते तुम्ही करू शकत नाही. आणि ज्या काही कायदे असतील किंवा इतर गोष्टी असतील त्या तुम्ही त्वरित त्यापर्यंत प्राधान्यानं हा विषय हातात घेऊन, एक तर संपूर्ण राज्यात वातावरण पेटलं आहे आणि हे वातावरण कुठल्या दिशेला झाले सांगता येत नाही. उदय सामंत साहेब, आपल्याला सुद्धा बाहेर पडणं मुश्किल होईल मराठा समाज जर आक्रमक झाला तर, एवढं आपण लक्षात ठेवावं. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी कर्जत तालुका मराठा समाज ही आक्रमक झालेला आहे. 3 दिवसाच्या लाक्षणिक उपोषणानंतर पुढील निर्णय त्या गावबंदीचा असेल किंवा इतर आक्रमक आंदोलन असतील, हे करण्याचा ते प्रयत्न करणार आहेत. कर्जत मराठा समाजाच्या वतीने यापुढची भूमिका 3 दिवसानंतर ठरवली जाणार आहे. कॅमेरामॅन प्रफुल्लसह संजय मोहिते, कर्जत.